टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। स्वारगेट घटनेनंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवरती आलेला आहेत आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या बैठकीला स्वारगेट बस स्थानकाचे अधिकारी आणि स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर पोहोचलेल्या आहेत। तर काय आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय नेमकं बैठकीतला अजेंडा असणार आहे? गेली 3 वर्ष राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या निमित्तानं जातो आणि जनसुनावणी झाल्यानंतर आमचा बैठकीच्या माध्यमातून त्या भागामध्ये असलेले आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, त्याचबरोबर SP ऑफिस असेल, CP ऑफिस असेल, या सगळ्यांचा लेखाजोखा आम्ही या बैठकीच्या निमित्तानं घेत असतो। आवर्जून महाराष्ट्रामध्ये मी हिरकणी कक्ष असेल तर त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेली स्वच्छतागृह असतील, आगारामधली सुरक्षा व्यवस्था असतील, मदत कक्ष असतील, यांची माहिती घेत असतो। 10 दिवसापूर्वीच मी छत्रपती संभाजीनगरला होते। अगदी पैठणपासून सगळ्या भागांचा आम्ही आढावा या निमित्ताने घेतला आणि केवळ आढावा नाही तर त्या काही ठिकाणी झूमच्या माध्यमातून जॉईंट होणं, काही ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी जाऊन पाहणी करणं, अशा ठिकाणचा हा आढावा घेतलेला आहे। आता पुण्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। रात्री 1:30 वाजता आरोपीसुद्धा ताब्यात घेतलेला आहे। पण केवळ घटना घडली म्हणून नाही, पण सातत्याने या गोष्टींचा पाठपुरावा करत असतो। आज कलेक्टरांच्या उपस्थितीमध्ये परिवहन असेल, PMPLचे सर्व विभाग असतील, आगार प्रमुख असतील, पोलीस अधिकारी असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सुरक्षेच्या संदर्भातली आढावा बैठक होईल। याच्यामध्ये आपण अजूनही काय कडक भूमिका घेऊन महिला सुरक्षेसाठी काय करू शकतो यासाठीचं नियोजन या बैठकीमध्ये राहील। ताई, कुठेतरी या सगळ्या कारवाईला उशीर झाला असं वाटतं, कारण 3 दिवस उलटलेत, आरोपी मात्र पोलिसांना हाती लागत नव्हता, काल रात्री हाती लागलेला आहे। मात्र एवढं सगळं गंभीर असताना कुठेतरी पोलिसांनी या सगळ्या गोष्टीकडे जेवढं गांभीर्याने घेतलं पाहिजे होतं ते घेतलं गेलं नाही असं वाटतं। योगेशजी, मला असं वाटतं पत्रकार म्हणून जरी हा प्रश्न विचारला तरी आपल्याला खूप चांगलं माहिती आहे। ज्या दिवशी सकाळी 6 वाजता घटना घडली त्या दिवशी संबंधित पीडितेने 9 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या DCP स्मार्तना पाटील असतील, पूनम पाटील असतील आणि तातडीने FIR नोंद करून 1 तासामध्ये त्या भागामध्ये असलेले सगळे CCTV फुटेज हे यांची पाहणी केली। पीडितेने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आरोपीचे स्केचेस असतील आणि फोटो मिळून तातडीने 8 तपास पथक तयार केले आणि हे त्या भागामध्ये पाहणीसाठी रवाना केले। याच्यानंतर सुद्धा संबंधित विभाग म्हणजे ग्रामीण असेल, सायबर असेल, पुणे शहर असेल, या सगळ्यांनी अतिशय युद्ध पातळीवरती आरोपीचा तपास घेण्यासाठी सुरुवात केली। CDR काढले, लोकेशन डिटेक्ट केलं आणि या सगळ्या अनुषंगाने पहाटे म्हणजे 1:30 वाजता रात्री आरोपी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की उशीर केला आहे, दिरंगाई केली आहे। जर तक्रार दाखल केल्यानंतर जर FIR लगेच घेतलेली आहे तर यामध्ये दिरंगाई कुठे होते? काय होतं, पद येतात जातात, सत्ता येते जाते, खाकी वर्दी कायम ही नागरिकांच्या संरक्षणासाठी काम करत असते। विनाकारण आपण त्या खाकी वर्दीला बदनाम करू नये असं मला वाटतं। पण मग कुठेतरी विरोधकांकडनं सातत्याने महिला आयोगाच्या कामकाजावरती प्रश्न उपस्थित केला जातोय। जसं आत्ता ही घटना घडली, यापूर्वी देखील प्रश्न उपस्थित केला जात होता आणि आत्ता ही जी बलात्काराची घटना घडली या घटनेच्या निमित्ताने देखील पुन्हा एकदा महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित केला जातोय विरोधकांकडून। मला वाटतं मी आपल्या सगळ्यांना सगळ्यात पहिली माहिती माझ्याकडूनच आपल्याला गेलेली आहे महाराष्ट्रात, की तपास कशा पद्धतीने करतोय, काय करतोय आणि किती पथक दिलेले आहेत, ही यंत्रणा कशी आहे। घटना घडल्यापासून महिला आयोग याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळं विरोधकांची भूमिकाच विरोध करणं असतं। बिचाऱ्यांचं मला वाईट वाटतं की खरं विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपण सत्तेत येऊ, विधान परिषद मिळेल, महिला आयोग मिळेल, असं बरंच काही स्वप्न होती, ती सगळी भंगलेत आणि म्हणून त्यांना प्रचंड वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये या सगळ्या आहेत। त्याच्यामुळे ते जे काही विरोध करतात तर मला आता माझ्याकडे तुम्ही आता अचानक भेटलायत म्हणून, पण मला तुम्हाला सांगायला ते काही ज्यांनी यावरती टीका करतात किंवा बोलतात तर त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये मनमाडच्या एक कुंटणखाना चालवला आहे, ते तुतारीच्या पदाधिकाऱ्याचं आहे। देवळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। अजून या संदर्भातल्या तुतारी गटाच्या वॉर्ड अध्यक्षकडून महिलेवर अत्याचार झाला आहे, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि अशा फार मोठी यादी खरं याची आहे। मला असं वाटतं यांनी स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांना एक प्रशिक्षण देऊन
कार्यशाळा घेतली तर बऱ्याच निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल. त्याच्यामुळे या लोकांच्या मध्ये एक वैफल्यग्रस्त भावना आहे, आत्मविश्वास गेलेला आहे. त्याच्यामुळे पोलीस तपास करतात, महाराष्ट्र पोलीस काम करत आहे, राज्याचं गृह विभाग चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आयोग म्हणून आम्ही सतर्क आहोत आणि केवळ त्या ठिकाणी जाऊन माहिती घेणं आणि सांगणं असं नाही. मी प्रत्येक जिल्ह्याने जाऊन आयोगाची जनसुनावणीच्या माध्यमातून काम करतोय. त्याच्यामुळे ठीक आहे, विरोधक म्हणून ते टीका करतात, पण त्या सगळ्यांचं मानसिक संतुलन चांगलं राहू ह्या शुभेच्छा. राजीनाम्याची थेट मागणी केली जाते, तुमचा असू दे किंवा गृहमंत्र्यांचा असू दे, राजीनामा मागितला जातो या मध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकारी किंवा मग ठाकरे गटाच्या लोकांकडून. योगीजी, मी सांगितलं तुम्हाला, त्यांना आता बिचाऱ्यांना 5 वर्ष काम नाही आहे, ना कोणत्या योजना राबवायच्या आहेत, ना योजनांची प्रभावी अंमलबजावणी करायची आहे, ना नागरिकांसाठीचं कोणता निधी आणून ती कामं करायची आहेत, ना कोणते प्रकल्प उभे करायचे आहेत, ना कोणतं विजन आहे. 5 वर्षामध्ये विरोधात बसल्यामुळे चांगली गोष्ट असेल, उत्तम असेल, अतिउत्तम जरी एखादी योजना असेल तर केवळ त्याच्यावरती टीका करायचा हा एक कलमी कार्यक्रम त्यांचा आहे आणि विरोधक म्हणून त्यांना करावं लागेल. शेवटी पक्ष संपतोय, कार्यकर्ते सोडून जातात आहेत, अपयश प्रचंड मोठ्या प्रमाणात आले, महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी असं बोलणं, शेवटी त्यांनाही आतून कल्पना आहे की आपण किती चुकतोय, पण वरकरणी त्यांना दाखवावं लागतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.